गुड इव्हनिंग. आज आपण विस्तार सूत्रे या प्रकरणावर आधारित मागील NMS परीक्षेला आलेली अतिमहत्वाची उदाहरणं पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, x - 2y - 3z ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9z स्क्वेअर मायनस 4xy प्लस 12yz आणि लास्ट टर्म या ठिकाणी आपल्याला काढायची होती. मला सर्वप्रथम सांगा, ही रिक्त जागा भरण्यासाठी आपण कोणतं विस्तार सूत्र वापरायचे रे? बघूया कोण सांगते. कोणतं विस्तार सूत्र वापरायचं? ए प्लस बी प्लस सी आणि ब्रॅकेट स्क्वेअर. आता याची उजवी बाजू सांगा पाहू. ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. बोला. ए स्क्वेअर वर्ग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर सी स्क्वेअर 2ab प्लस 2ac प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2bc प्लस 2ac प्लस 2ac. हा, आता ए चे गाव काय भरायचं बघा इथं वर. ए चे गाव काय भरायचं? x x. पुन्हा बी चे गाव काय भरायचं? 2y नाही, मायनस 2y -2y. आणि सी चे गाव काय भरायचं? मायनस 3z -3z. आता हे सर्व सोडवल्यानंतर आपल्याला पद मिळणार आहे. आता सगळं करत बसायचं नाही, आपल्याला शेवटचं पद काढायचे. त्यामुळे मी लास्ट बघा प्लस 2 गुणिले ए ची किंमत किती भरायची सांगा? x. आणि सी ची किंमत किती भरायची? -3z. बघा, धन ऋण गुणाकार ऋण बेत्रिक 6 आणि x आणि हे आपले उत्तर येणार आहे -6xz. कुठं आहे? पर्याय क्रमांक 4. हे मधलं सोडवायची गरज नाही, आपल्याला जे पद काढायचे आहे ते 2ac. तिथं फक्त ए आणि सी च्या किमती भरायच्या आणि त्या तिघांचा गुणाकार करायचा होता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए वजा 3b कंसाचा घन बरोबर ए घन वजा 9a वर्ग b अधिक 27ab वर्ग वजा टिंब टिंब. आता मला सांगायचं सूत्र कुठलं वापरायचं रे? सूत्र सांगा अगोदर. a मायनस बी क्यूब. अगदी बरोबर. सांगा याची उजवी बाजू. ए घन 3a स्क्वेअर वजा 3a वर्ग बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. अगदी बरोबर. आता मला सांगा, ए च्या ठिकाणी काय भरायचं? ए च्या ठिकाणी एच भरायचं आणि बी च्या ठिकाणी काय भरायचं? इथं मूळचं मायनस चिन्ह आहे, त्यामुळे चिन्ह विचारात नाही घ्यायचं. इथं मायनस 3b नाही, ए च्या किंवा 3b भरायचं. आता शेवटचं पद फक्त आपल्याला काढायचे. मग आता मोवाचा तर चिन्ह मूळचं दिलेलंच आहे, फक्त बी चा घन. बी चे गाव काय भरायचं? बी चे गाव 3b भरायचं ना. मग 3 चा घन किती? 27 आणि बी चा घन बी घन. मग काय आलं शेवटचं चौकटीत पद सांगा? 27 क्रमांक. अगदी बरोबर, 27 बी घन वजा अगोदर इथं चिन्ह दिलेलंच आहे, म्हणजे 27 बी घन म्हणजे पर्याय क्रमांक 3. एका आंब्याची किंमत 5x अधिक 1/y आहे,
तर अशा 5x वजा 1/y आंब्याची किंमत किती? ह्या दोन कंसांचा काय करावं लागेल आपल्याला? गुणाकार. मग पहिल्या कंसात येतो 5x अधिक 1/y आणि दुसऱ्या कंसात येतो 5x वजा 1/y. आता या दोन कंसांचा गुणाकार करण्यासाठी कुठलं सूत्र वापरायचं रे? ज्या दोन पदांची बेरीज त्याच दोन पदांची वजाबाकी, म्हणजे a अधिक b a वजा b. हा गुणाकार काय येईल सांगा? A चा वर्ग वजा B चा वर्ग. अगदी बरोबर. मग हे सूत्र जर वापरलं तर पहिल्या पदाचा वर्ग, पहिलं पद म्हणजे कुणाचा वर्ग? 5x कंसाचा वर्ग, आणि दुसरं पद कुठलं? 1/y कंसाचा वर्ग. मग सांगा 5 चा वर्ग 25, x चा वर्ग x वर्ग, 1 चा वर्ग 1 आणि छेदातील y चा वर्ग y वर्ग. बघा हा पर्याय कुठे दिसतोय? 25x वर्ग वजा 1/y वर्ग. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 4 3a अधिक 2b कंसाचा घन वजा 3a वजा 2b कंसाचा घन. सांग आता हे उदाहरण सोडण्यासाठी कोणतं सूत्र वापरूया? A चा घन a चा घन वजा b चा घन. बर ठीक आहे. सांगा a चा घन वजा b घन सूत्र. a चा घन वजा b चा घन. काय सूत्र आहे? पहिल्या कंसामध्ये a वजा b. त्यापेक्षा एकच मिनिट हे करूया आपण, थोडं बदल मी करतो, हे पेक्षा सोपं. आता हे आणि हे पद समान आहे पहा, पुन्हा हे आणि हे पद समान आहे. मग आपण काय करूया? a अधिक b, 3a चं गाव a ठेवलं, 2b चं गाव b ठेवलं, तर a अधिक b चा घन हे वापरूया आणि पुढं a वजा b चा घन हे वापरूया. खरं तर हे आपलं पाठच पाहिजे. आता पहिलं सूत्र सांगा, a अधिक b चा घन सूत्र काय? a घन अधिक A वर्ग B 3a वर्ग b अधिक 3AB वर्ग अधिक B घन B चा आता घन वजा असल्यामुळे पुढचं जे सूत्र आहे ते कंसामध्ये येतो. a वजा b घन सूत्र सांगा. a घन A चा घन वजा 3A वर्ग B बरोबर अधिक 3AB वर्ग वजा B वजा B घन. आता पहिली 4 पद मी हाय असे म्हणतो. a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. आता बाहेर वजा असल्यामुळे आतली चिन्ह बदलायची. a क्यूबचं काय होणार? मायनस a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b चं प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअरचं मायनस 3ab स्क्वेअर आणि मायनस b क्यूबचं प्लस b क्यूब. आता यातली कोणकोणती पदं कॅन्सल झाली? a घनला वजा a घन कॅन्सल, अधिक 3ab वर्गला वजा 3ab वर्ग कॅन्सल. मग ह्या 3a वर्ग b 3a वर्ग b ची बेरीज किती? 6a वर्ग b. पुन्हा ह्या b घनची आणि ह्या b घनची बेरीज किती? 2b घन. हे झालं a अधिक b घन वजा a वजा b घन. आता फक्त काय करायचं? आपण a चे गाव 3a ठेवायचं आणि b चे गाव काय ठेवायचं? 2b ठेवायचं. हा सांगा, a चे गाव काय ठेवायचं? 3a वर्ग आणि b चे गाव काय ठेवायचं? 2b. म्हणता सर एका मिनिटामध्ये गणित आम्हाला कसं सुटेल? तुमचं लक्षात ठेवा, हे सूत्रच पाठ पाहिजे. म्हणजे a अधिक b घन वजा a वजा b घन बरोबर हे येतं. हे पाठ जर असेल तर पटकन सुटते.
प्लस 2 आणि बी चे गाव काय ठेवायचं 2b कंसाचा घन. आता सांगा इथं 3 चा वर्ग किती 9 9 असक 54 आणि 54 ची दुप्पट किती 108 आणि इथं a वर्ग आणि हे b म्हणजे 108 a वर्ग b. इथे 2 चा घन 8 8 दोन्ही 16 आणि पुढे b चा घन b घन 108 a वर्ग b अधिक 16 b घन आहे का पर्याय पर्याय क्रमांक 2 आहे. प्रश्न 5वा 27 a घन वजा 64 b घन बरोबर 9 a वर्ग अधिक 12 ab अधिक 16 b वर्ग आणि पुढे गुणिले m. मला पहिल्यांदा सांगा सूत्र कुठलं वापरायचं बघ कोण सांगते. हा पण घनच आहे ना आणि हा पण घन आहे घनाची वजाबाकी a क्यूब मायनस b क्यूब. अगदी बरोबर a क्यूब मायनस b क्यूब. सांगा उजवी बाजू याची पहिल्या ब्रॅकेट मध्ये a मायनस b आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. आता a चे गाव किती भरायचं रे 27 a घन कुणाचा घन आहे 3a 3a आणि 64 b घन कुणाचा घन आहे 4b. मग सांगा a वजा b म्हणजे काय a चे गाव 3a आणि b च्या जाग्यावर 4b. 4b. आता दुसरा ब्रॅकेट काय येईल सांगा a चा वर्ग a ची किंमत आपण 3a भरली ना मग 3a चा 9a डायरेक्ट वर्ग 3 चा वर्ग 9 a चा वर्ग a वर्ग पुन्हा a आणि b चा गुणाकार 3a आणि 4b चा गुणाकार 3 चौक 12ab आणि b चा वर्ग म्हणजे 4b चा वर्ग 4 चा वर्ग 16b वर्ग. 16b वर्ग. आता थोडं ऑब्झर्वेशन करा हा कोण दिसतोय का नाही उजव्या बाजूला आता आपण सोडवलेला माहित आहे 9a वर्ग अधिक 12ab अधिक 16b वर्ग आणि त्याला m न गुणायचे मग m ची किंमत काय आली पहिला कंस m ची किंमत काय आली 3a वजा 4b म्हणजे पर्याय क्रमांक 4. समजते ना हो सर. हा ओके. आता हे तर फार सोपंच आहे 2 कंसांचा गुणाकार करताना मी काल कुठलं सूत्र वापरायला सांगितलं रे पहिल्या कंसात x अधिक a दुसऱ्या कंसात x अधिक b. सांगा याची उजवी बाजू वर्ग अधिक a अधिक b कंसात बाहेर x आणि शेवटी a आणि b चा गुणाकार. आता a चे गाव अधिक 5 भरायचं आणि b चे गाव वजा 8 भरायचं काय होईल सांगा मग a चे गाव अधिक 5 आणि b च्या जाग्यावर वजा 8 बोला a चे गाव काय अधिक 5 b चे गाव वजा 8 प्लस a आणि b चा गुणाकार a चे गाव 5 गुणिले b चे गाव वजा 8. आता 8तून 5 गेलं 3 मोठ्या संख्येचे न वजा आणि मागे x न गुणले 8 पंचे 40 धन ऋण गुणाकार ऋण x वर्ग वजा 3x वजा 40 पर्याय क्रमांक 4. हा आता इथं a वर्ग छेद 5 आहे इथं पण a वर्ग छेद 5 आहे इथं b वर्ग छेद 2 आहे इथं पण b वर्ग छेद 2 आहे म्हणजे ज्या दोन पदाची पहिल्या कंसात वजाबाकी आहे त्याच दोन कंसांची बेरीज आहे. मग कोणतं सूत्र वापरायचं a मायनस b a प्लस b
सांगा याची उजवी बाजू काय? A चा वर्ग वजा B ए चा स्क्वेअर वर्ग. मायनस बी स्क्वेअर. बरोबर, a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर. आता a चे गाव काय भरायचं? a वर्ग छेद 5 A वर्ग छेद 5. आणि b चे गाव काय भरायचं? b वर्ग छेद B वर्ग छेद 2. सेम a वर्ग छेद 5 प्लस b वर्ग छेद 2. आता उजवी बाजू काय? a चा वर्ग म्हणजे a चे गाव a वर्ग छेद 5 भरायचं आणि त्या कंसाचा वर्ग करायचा. पुन्हा b चे गाव b वर्ग छेद 2 भरायचं आणि त्या कंसाचा वर्ग करायचा. मग a च्या वर्गाचा वर्ग, a चा बेदुनी चौथा घातांक, छेदातील 5 चा वर्ग 25, b च्या वर्गाचा वर्ग बेदुनी 4 आणि छेदामध्ये 2 चा वर्ग 4. a चा चौथा छेद 25 वजा b चा चौथा छेद 4. पर्याय क्रमांक 2. हा 55 अधिक 45 आणि दुसऱ्या कंसात 55 वजा 45. ज्या दोघाची बेरीज त्याच दोघाची वजाबाकी. मग 55 ला a म्हणूया, 45 ला b म्हणूया. 55 ला a, 45 ला b. सांगा या सूत्राची उजवी बाजू. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. चला a चे गाव 55 भरा, b चे गाव 45 भरा. a चे गाव 55, b चे गाव 45. सांगा a चे गाव काय भरायचं? 55 त्याचा वर्ग आणि b चे गाव 45 त्याचा वर्ग. एकक स्थानी 5 असल्यावर वर्ग करायला सोपं असतं. 5 चा वर्ग करायचा 25 आणि 5 आणि 6 चा गुणाकार 30. 20. इथं पण 5 चा वर्ग 25, 4 आणि 5 चा गुणाकार 20. 2000. किती वजाबाकी? 1000. 1000 म्हणजे पर्याय क्रमांक 3. बरोबर. 2x अधिक 3y वजा 5z कंसाचा वर्ग. सांगा विस्तार सूत्र कुठलं वापरायचं? A अधिक B अधिक C कंसाचा वर्ग. अगदी बरोबर. 3 पदाच्या बेरीजचा वर्ग. उजवी बाजू सर्व A वर्ग क्रमांक B वर्ग प्लस C वर्ग प्लस अधिक 2 अधिक प्लस 2BC प्लस 2AC. A चे गाव काय भरायचं? 2x. B चे गाव 3y आणि C चे गाव 5z. हा a चा वर्ग, a म्हणजे कोण? 2x प्लस b चा वर्ग, b चे गाव 3y, c चा वर्ग, c चे गाव वजा 5z कंसाचा वर्ग अधिक 2 गुणिले a गुणिले b. a चे गावावर 2x, b चे गाव 3y प्लस 2bc, b चे गाव 3y, c चे गाव वजा 5z अधिक 2 गुणिले ac. a चे गाव 2x आणि c चे गाव वजा 5z. आता सोडवूया आपण एक एक. 2x चा वर्ग, 2 चा वर्ग 4, x चा वर्ग x वर्ग, 3y चा वर्ग, 3 चा वर्ग 9, y चा वर्ग y वर्ग. आता ऋण संख्येचा वर्ग धन असतो, त्यामुळे इथं 5 चा वर्ग 25, z चा वर्ग z वर्ग. आता या तिघांचा गुणाकार सांगा किती येतोय? या तिघांचा बेदुनी 4 आणि 4 त्रिक 12 आणि चल x आणि y. आता या तिघांचा गुणाकार करताना धन ऋण गुणाकार ऋण होणार. बेत्रिक 6, 6 पंचे 30yz वजा 30yz आणि ह्या तिघांचा गुणाकार करताना एक चिन्ह ऋण आहे त्यामुळे गुणाकार ऋण. बेदुनी 4, 4 पंचे 20
वजा 20 XZ. बघा चेक करा कुठला पर्याय येतोय. पर्याय तिसरा क्रमांक 3. हा, नव्याला पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, x वजा 1/x बरोबर 5. काल ह्या टाईपचं आपलं उदाहरण झालं होतं. दोन्ही बाजूचा वर्ग करा. मग या कंसाचा वर्ग केला, उजवीकडे 5 चा वर्ग किती येणार मग 25. याचं सूत्र काय, a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. a वर्ग म्हणजे x वर्ग, 2 गुणिले a म्हणजे x, b म्हणजे 1/x अधिक b चा वर्ग 1/x चा वर्ग, 1 चा वर्ग 1, x चा वर्ग x वर्ग आणि उजवी बाजू किती 25. आता ह्या x ला हे x कॅन्सल, मधलं वजा 2 उजवीकडे नेणार आहे आपण, डावीकडे फक्त x वर्ग अधिक 1/x वर्ग ठेवायचं. आता इकडचं वजा 2 तिकडे गेला का होणार अधिक 2 होणार. किती आलं रे ह्याची किंमत 25 आणि 2 ची 27. पण जी राशी काढायची तिथं बाहेर 7 आहे ना, मग ह्याला 7 न गुणायचं. 7 कंसात अधिक 1/x वर्ग. 7 गुणिले 7 7 49, 7 2 14 आणि 4 18. 189 म्हणजे 10व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, 3a अधिक 4b वजा 5c कंसाचा वर्ग. आता मी सूत्र न मांडता डायरेक्ट उदाहरण सोडवतो. हे a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग, पहिल्यांदा a वर्ग, मग ह्याचा वर्ग कुठे आहे बघा 9a वर्ग, डायरेक्ट केलं चालतंय ना. पुढं b चा वर्ग करा 4b चा वर्ग 16b वर्ग अधिक c वर्ग, मग ह्या वजा 5c चा वर्ग करा, वजाचा वर्ग अधिक 5 चा वर्ग 25 म्हणजे प्लस 25c वर्ग. पुन्हा काय आहे रे अधिक 2ab. बघा ह्या दोघाचा गुणाकार करा आणि त्याची दुप्पट करा. 3 चौक 12 आणि 12 दुनी 24ab ना, अधिक 24ab. आता इथं अधिक 24ab नाही म्हणजे हा पर्याय ड्रॉप झाला. पुन्हा इथं अधिक 24ab नाही म्हणजे हा पण पर्याय ड्रॉप झाला. आपल्याकडे फक्त 2च पर्याय आता उरलेत. चला पुढे घेऊया. अधिक 2bc, ह्या दोघाचा गुणाकार करून दुप्पट करायची. 4 पंचे 20, 20 ची दुप्पट 40 आणि 9 वजा पर्याय क्रमांक 2. हा, पर्याय क्रमांक 2, कारण इथं अधिक 40bc आहे त्यामुळे हा पण पर्याय काय झाला ड्रॉप झाला. पुढचं काढायची पण गरज नाही तरी काढूया. अधिक 3ac 2ac, 3a चा आणि 5c चा गुणाकार 3 5 15, 15 दुनी 30 वजा 30bc, पर्याय क्रमांक 2. 9a चा वर्ग वजा 4 चा विस्तार करून लिहा. 9a चा वर्ग वजा 4 सांगा काय रे. 9a वर्ग कोणाचा वर्ग आहे 3a कंसाचा वर्ग आहे आणि 4 कोणाचा वर्ग आहे 2 चा आहे. कोणतं विस्तार सूत्र वापरायचं सांगा मला अगोदर. वर्गाची वजाबाकी a a plus वर्ग b वजा b वर्ग a प्लस b a minus b. हा a मायनस b. पर्याय a क्रमांक च्या गाव 1. 3a भरायचे आणि b च्या गाव 2 भरायचे. a अधिक b म्हणजे 3a अधिक 2. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे 12चं उत्तर आहे. पुढं 8 अधिक n कंसाचा घन. कोणतं विस्तार सूत्र वापरायचं सांगा.
सांगा ए अधिक बी ब्रॅकेट क्यूब A cube ए क्यूब 3A square B प्लस 3a स्क्वेअर बी plus 3AB square plus B प्लस cube. 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. आता ए चे गाव काय भरणार तुम्ही 8 सर पर्याय क्रमांक 3. आणि बी चे गाव काय भरणार n. मला पण वाटतं 3च येणार कारण 4 पद फक्त तिसऱ्याच पर्यायात आहेत बरोबर ना. बाकी सगळं 3 2 3 असे पद आहेत. एकमेव तिसऱ्या पर्यायात 4 पद आहेत. तरी चेक करूया. सांगा ए चा घन म्हणजे 8 चा घन डायरेक्ट सांगा किती 512. आता ए चा वर्ग म्हणजे ए चे गाव 8 भरायचं आणि इथं n भरायचं. मग 8 चा वर्ग किती 64 आणि 64 गुणिले 3 192 आणि बी चे गाव n भरायचं. पुढं 3 ए चे गाव 8 आणि बी चे गाव n 3 गुणिले 8 3 8 24 आणि बी वर्ग म्हणजे n वर्ग आणि शेवटी बी चा घन म्हणजे n चा घन. बरोबर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट 14 अंशामध्ये कोणतं सूत्र वापरायचं अंशामध्ये घनाची बेरीज आहे ना. ए घन अधिक बी घन सूत्र काय सूत्र सांगा ना. A वजा B ए अधिक बी अधिक बी आणि दुसऱ्या चा कंसात वर्ग A वजा square minus AB plus B square. बी चा वर्ग. हा बरोबर आहे. आणि छेदामध्ये कोणतं सूत्र वापरायचं वर्गाची वजाबाकी असल्यावर A minus ए B अधिक बी ए वजा ए बी. मायनस ए अधिक बी आणि ठीक आहे. आता आपण ए चे गाव x भरूया आणि बी चे गाव y भरूया. ए अधिक बी चं काय येणार मग अधिक y. ए चे गाव x वर्ग ए गुणिले बी ए चे गाव x बी चे गाव y बी चा वर्ग ही झाला अंशाचा विस्तार. आता छेदाचा विस्तार सांगा काय येईल. x वर्ग वजा y वर्ग x चे गाव इथं समजा x ठेवलं इथं y ठेवलं म्हणजे काय येणार x अधिक y आणि x वजा y. कोणती समान कंस कॅन्सल होत आहेत x अधिक y या कंसाला x अधिक y कंस. अंशात काय राहिलं मग x वर्ग वजा xy अधिक y वर्ग आणि छेदामध्ये काय राहिलं x वजा y. बघा आहे का हा पर्याय पर्याय क्रमांक 1 बरोबर ना. हॅलो येतोय सर. किती वेळ येत नाही सांगायला नको का मग मी काय करायचं मी आपलं किती वेळ झाला आवाज येत नाही. नाही सर आत्ताच येत नाही. आता येतोय का हो सर. हा ओके
7a वजा 3 कंसाचा वर्ग बरोबर प्रश्नचिन्ह. पर्याय क्रमांक 2. कोणतं सूत्र वापरायचं सांगा इथं मला. सर पर्याय क्रमांक 2. ए वजा स्क्वेअर बी चा वर्ग. ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर बोला. ए वर्ग वजा 2 वजा 2ab प्लस बी वर्ग अधिक बी चा वर्ग. आता ए चं गाव तुम्ही 7a ठेवणार आहात आणि बी चे गाव 3 ठेवणार आहात. ए चे गाव काय येणार 7a कंसाचा वर्ग वजा 2 गुणिले ए चे गाव पुन्हा 7a आणि बी चे गाव 3 अधिक बी चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग. 7 चा वर्ग 49 ए चा वर्ग ए वर्ग. आता ह्या तिघांचा गुणाकार करा. 2 7 14 आणि 14 त्रिक 42 आणि शेवटी 3 चा वर्ग 9. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. हा सांगा याचं उत्तर काय. 64x वर्ग अधिक y वर्ग छेद 25 ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणते पद मिळवावे. साधं उदाहरण घ्या. आपलं नेहमी सूत्र काय आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग. उजवी बाजू काय ए वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग आणि दुसरं एक विस्तार सूत्र काय ए वजा बी चा वर्ग बरोबर फक्त मधलं चिन्ह ऋण बाकी सगळं सेम आहे. पहा ही 2 विस्तार सूत्र माहिती आहेत ना तुम्हाला. हॅलो हा हो सर. आता ही 2 विस्तार सूत्र आहेत. पहा आता ही पूर्ण वर्ग राशी आहे उजव्या साईडची आणि ही सुद्धा पूर्ण वर्ग राशी आहे. मग पूर्ण वर्ग राशी होण्यासाठी उजव्या बाजूला 3 पद आहेत. मात्र इथे किती पद आहेत 2च पद आहेत. मग एक पद आपलं ऍड करायचं आहे. मग 64x वर्ग कोणाचा वर्ग येणार आहे हा 8x चा वर्ग येणार आणि y वर्ग अधिक y वर्ग छेद 25 कोणाचा वर्ग येणार y छेद 5 कंसाचा वर्ग येणार. म्हणजे थोडक्यात ही a ची किंमत आहे आणि ह्या ती b ची किंमत आहे. म्हणजे तुम्हाला a वर्ग अधिक b वर्ग दिले या म्हणजे हे पहिलं पद दिले आणि हे तिसरं पद दिले. बघा हे पहिलं पद दिले आणि हे तिसरं पद दिले. मधलं पद दिले नाही. मधलं पद काय आहे 2 पदाच्या गुणाकाराची दुप्पट आहे. 2 पदाच्या गुणाकाराची काय आहे दुप्पट आहे. मग हे 1 नंबरचं आपण विस्तार सूत्र वापरूया. मग सांगा इथं काय येणार अधिक 2ab. मग आता इथं सॉल्व्ह करूया. ए च्या जागेवर आपण 8x भरायचं आणि बी च्या गाव काय भरायचं y छेद 5. करा ह्या तिघांचा गुणाकार 2 8 16 आणि छेदात 5 16 छेद 5 आणि xy 16 छेद 5 xy कुठे आहे रे पर्याय क्रमांक 2. तुम्हाला जर विचार असतं 2 अचूक पर्याय निवडा तर वजा 16 छेद 5 xy हा सुद्धा पर्याय आला असता या सूत्रानुसार. पण वजा 16 छेद 5 xy हा पर्यायच नाही. आपल्याला इथे एकच पर्याय निवडायचा होता म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. समजलं का सर्वांना हे. हॅलो हो सर. किंवा डायरेक्ट काय करूया ह्याचं वर्गमूळ किती रे 8x. याचं वर्गमूळ किती y छेद 5. ह्या दोघांचा गुणाकार करूया आणि ह्या दोघांची दुप्पट करूया. सांगा की त्याला येणार उत्तर 82 16 छेदामध्ये 5 आणि पुढे x आणि y. म्हणजे पूर्ण वर्ग राशी होण्यासाठी मिळवायचं जर पद काढायचं असेल तर त्या 2 पदाच्या गुणाकाराचे दुप्पट मिळवायचे किंवा त्याचं वजा चिन्ह घेतलं तर तो दुसरा पर्याय सुद्धा होऊ शकतो. नेक्स्ट 17व
आता अंशामध्ये बघा 10.5 दोन वेळा आहे, म्हणजे इथे काय होणार 10.5 चा दोन वेळा गुणाकार असल्यावर काय असतो वर्ग वजा. आता ह्या 15ची फोड कशी करता येईल रे? 2 गुणिले 7.5 करता येईल का? 7.5 चे दुप्पट 15 आणि त्या पुढे गुणिले 10.5 आहे प्लस आता इथे 7.5 आणि 7.5 चा वर्ग गुणाकार म्हणल्यावर काय येणार वर्ग. हे झालं अंशामध्ये. आता छेदामध्ये काय राहणार? कंसामध्ये लिहितो 10.5 वजा 7.5. आता अंशामध्ये कुठला टाइप दिसतोय रे तुम्हाला? ए वजा बी वर्ग 10.5 ला ए म्हणा आणि 7.5 ला बी म्हणा. कुठला टाइप आहे? ए हा वजा कुठला बी टाइप वर्ग दिसतोय? ए वर्ग बी कंसाचा वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग हा टाइप आहे का? आणि छेदामध्ये आपण 10.5 ला ए म्हटलं आणि 7.5 ला बी म्हटलं. आता अंश कुणाचा वर्ग आहे रे? ए वजा बी चा वर्ग आहे, बरोबर ना? आणि छेदामध्ये ए वजा बी. आता अंशात ए वजा बी चा वर्ग म्हणल्यावर ए वजा बी दोन वेळा येणार. त्यातला एक ए वजा बी आपण कट करूया, म्हणजे ए वजा बी राहते फक्त छेदामध्ये. ए ची किंमत किती? 10.5 आणि बी ची किंमत किती आपण घेतली होती? 7.5. करा वजाबाकी किती? 3. म्हणजे 17चं उत्तर पर्याय क्रमांक 3. समजलं का? हॅलो. हो सर. हा ओके. हा नेक्स्ट ए वजा बी बरोबर 11, ए गुणिले बी बरोबर 12, तर ए अधिक बी बरोबर किती? कोणतं सूत्र वापरायचं सांगा? आपलं नेहमी सूत्र सांगा रे. ए अधिक बी चा वर्ग सूत्र काय आहे? ए स्क्वेअर ए प्लस वर्ग 2ab प्लस ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी समीकरण स्क्वेअर क्रमांक 4 प्लस बी स्क्वेअर. आता मी थोडासा बदल करतो, इथे प्लस 2ab चे किंवा मायनस 2ab. मग कुठलं पद ऍड करावं लागेल पुढे रे 2ab येण्यासाठी? प्लस 4ab, बरोबर आहे का? वजा 2ab आणि अधिक 4ab च मिळून अधिक 2ab होतं. बघा 4तून 2 गेलं 2 आणि मोठ्या संख्येचं धनचिन्ह. आणि मग पहिलं जे 3 पद आहेत तिथं कुठली राशी होणार? हा कोणाचा वर्ग आहे? ए वजा बी कंसाचा वर्ग आहे. आणि पुढं प्लस 4ab. हे सूत्र कळलं का कसं तयार केलं ते? हे किंवा सूत्र पण पाठ करून ठेवा. ए अधिक बी चा वर्ग बरोबर ए वजा बी कंसाचा वर्ग अधिक 4ab. आता उजव्या बाजूला आपण किमती भरूया. ए वजा बी ची किंमत आपल्याला किती दिलेली आहे? 11, म्हणजे तर 11 चा वर्ग प्लस 4 गुणिले, आता ए आणि बी चा गुणाकार किती दिलेला आहे बघा वर? 12. सांगा 11 चा वर्ग 121 आणि 12 आणि 4 चा गुणाकार 48. किती आलं? बेरीज किती आली? 169. म्हणजे पर्याय क्रमांक 3. समजलं का? 2. पर्याय क्रमांक 2. हा बरोबर आहे ना? अरे बरोबर आहे का? सर 4 येते. पर्याय 4 येतोय. एकदा मी चेक करतो पुन्हा. ए अधिक बी चा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग.
हा बरोबर आहे. ही जी किंमत आली तो ए अधिक बी चा वर्ग आलाय. आपल्याला काढायचे ए अधिक बी, मग दोन्ही बाजूची काय करावं लागतील, वर्गमूळ काढावं लागतील. मग 169 वर्गमूळ किती, 13. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, आता 4.8 ला आपण ए म्हणूया. 4.8 ला आपण काय म्हणूया, ए. आणि 3.2 ला काय म्हणूया, बी म्हणूया. मग मला सांगा अंशामध्ये काय येणार आहे, ए चा घन अधिक बी चा घन. आता सांगा छेदामध्ये काय येणार, 4.8 ला ए म्हणा, ए वर्ग. 4.8 ला ए, 3.2 ला बी, पुन्हा 3.2 ला बी म्हणजे तो बी चा वर्ग. सांगा आता अंशाचं सूत्र काय आहे, ए घन अधिक बी घन. पहिल्या कंसात ए अधिक बी. अरे बोला ना, सूत्र 2 दिवस आपण घेत होतो. आणि दुसरा कंस काय, ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. आणि छेद मात्र आहे असा ब्रॅकेट मध्ये लिहूया, ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. आता हा कंस आणि हा कंस समान असल्यामुळे कॅन्सल झाला. म्हणजे राहिले काय फक्त अंशामध्ये ए प्लस बी. चला त्यात किमती भरूया. ए ची किंमत आपण काय मानली होती, 4.8. आणि बी ची काय मानली होती, 3.2. किती आली बेरीज, 8 आणि 2 10, चला 1 4 आणि 3 7 आणि 1 8. 8 म्हणजे पर्याय क्रमांक 3. समजलं का कसं विस्तार संक्षिप्त रूप दिलं ते. हो सर. ठीक आहे, शेवटचं उदाहरण आहे पाहता 20व. चौरसाची परिमिती 12x वजा 20y सेमी इतकी आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. आता मला सांगा चौरसाच्या परिमिती सूत्र काय आहे. परिमितीला आपण इंग्रजीत पेरिमीटर म्हणतो. पेरिमीटर मधलं पहिलं पी अक्षर वापरलं. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू. मी समजा बाजू ए मानली, मग परिमिती काय दिली आहे तुम्हाला, 12x वजा 20y. आणि उजवी बाजू परिमिती सूत्र 4 गुणिले बाजू. आता ह्या 12 मधून आणि या 20 मधून आपण 4 कॉमन काढू शकतो. आत किती राहणार मग, 4 त्रिक 12 3x, 3x वजा 5y. आणि इकडे 4 गुणिले ए. आता ह्या कॉमन 4 ला हे उजवीकडचे 4 कॅन्सल. किती आली चौरसाची बाजू सांगा, ए म्हणजे बाजू, पर्याय क्रमांक 1. 5y. आता आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ विचारलंय, एरिया विचारला, एरिया. सांगा चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र काय, बाजू बाजूचा वर्ग. मग ए ची किंमत आपण 3x वजा 5y काढली, त्या कंसाचा पर्याय वर्ग. क्रमांक 1. 1 येतोय का, चेक करूया. ए वजा बी चा वर्ग, ए वर्ग वजा बी अधिक बी वर्ग. मग 3x चा वर्ग किती, 9x वर्ग. 9x वर्ग. दोन पदाच्या गुणाकाराची दुप्पट, 3 5 15 15 2 30 30xy मधलं पद. आणि शेवटी बी चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग 25 y वर्ग. 9x वर्ग वजा 30xy अधिक 25y वर्ग. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण विस्तार सूत्रे हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये मागच्या युनिव्हर्स परीक्षेला विचारलेली अतिशय महत्वाची अशी सूत्र पाहिलेली आहेत. आणि ही सर्व गणित तुम्हाला स्कॉलरशिप साठी सुद्धा उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे एनएमएस आणि स्कॉलरशिप साठी आजचा तास फार महत्वाचा आहे. आता जे माझा युट्यूबचा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपला जो तास आहे तो लाईक करायचा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा. ठीक आहे, बस करूया. ओके बाय.